नमस्कार, मी प्रणाली पंकज जोनघरे. मी चंद्रपूरवरून बिलॉंग करतो आणि आम्ही इथं आज सर्व की जे आता हे सॅनिटरी नॅपकिन आहे त्या कशा आहे, मार्केटच्या कशा आहे आणि रियांश जे कंपनी आहे आम्ही जिथं आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहोत. मी आहो आणि माझे हजबंड आहे, सिनियर आहे देवतळे सर आणि सिद्धार्थ पाटील सर आणि पुष्पलता मॅडम. त्याचं आहे की जे मार्केटवाले नॅपकिन आहे ते कसे आहे आणि आमचं हे रियाजचं जे सॅनिटरी नॅपकिन आहे हे कसं आहे, तर आम्ही याचा डेमो करून बघणार आहोत आणि सरांना या गोष्टीचं सर्व काही नॉलेज. आता हे आपलं झाकण आहे रियांच्या अमृत ज्यूसचं, हे 30 ml आहे. आता असं समजू गृहीत धरू की हे 2 झाकणं आम्ही याच्यात टाकणार, म्हणजे 50 ml जे आहे कॅपॅसिटी ते कशा पद्धतीनं, कारण पहिले जे 2-3 दिवस आहेत तेव्हा ब्लिडिंग जास्त होते, मग गडबड कमी होते, स्पॉटच येतात. तर आपण याला एक झाकणही टाकून पाहिलं आणि याची अवशोषण क्षमता बघितली तर आपण ते किती कशी आहे ते बघूया आपण. तर टाका मॅडम, या झाकणानेच टाका, एक झाकण टाका 3 याच्यामध्ये. त्यांना तिकडे दिसू द्या लाल. जशी इतकंही चालेल. एक झाकण आपण 30 ml टाकलं याच्यावर लिक्विड आणि तिन्ही याच्यावर टाका तुम्ही 30 ml. 30 ml चं झाकण आहे आपलं अमृत ज्यूसच्या बॉटलचं. मग आपण यांचे जे कपडे आहे लेयर्स वगैरे याचे उघडून बघू आणि किती कोणत्या पॅडनी किती शोषण केलं याला हे आपण बघूया. अशा पद्धतीचा जर डेमो आपण दाखवला तर बऱ्याचशा डिस्ट्रीब्युटरना याची माहिती मिळेल आणि आपण मग मोठ्या प्रमाणात त्यांचं आपण मार्केटिंग करू शकू किंवा लोकांना चांगलं हवं आहे. तर आता बघा हे यांना आपण असं ठेवलेलं आहे. ह्या राईट साईडला आमच्या रियांचं सॅनिटरी नॅपकिन आहे आणि हे दोन्ही पण जे मधात माझ्या लेफ्ट साईडला आहे ते तुमच्या मार्केटचे आहेत. आता मार्केटचे कसे निकृष्ट असतात, निकृष्ट दर्जाचे असतात, त्याच्यामध्ये केमिकल यूज केल्यामुळे आणि आपल्या पॅडमध्ये फ्रूट जेली, फळांचे जेली किंवा नॅचरल वनस्पतीची जेली याच्यापासून बनवलेलं असल्यामुळे याची अवशोषण क्षमता अजून वाढते. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये एक अंदरची जी लेअर आहे त्याच्यामधून हवा खेळती राहते. हवा खेळती राहिल्यामुळे काय होते की त्या स्किनला ते आवश्यक आहे आणि याच्यामध्ये हवा एकदम बंद होऊन जाते, त्याच्यामुळे नमीपणा, गिलापणा हे सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. तर आपण आता याला जर आपण ओपन करून बघितलं आणि त्या पद्धतीने पाहिलं तर तुम्हाला कुठे कशा पद्धतीचं दिसणार आहे ते पाहू आपण. तर तुम्ही काय कसं पाहू शकता बघा, ते म्हणजे हात ठेवून पाहू शकता किंवा मग त्याला खोलून पाहू शकता. तर तशा पद्धतीने आपण त्याला पाहू शकतो. आता हे जे पॅड दिसत आहे तुम्हाला याच्यात पूर्ण चिपचिपाला याच्यात ओलं आहे पूर्ण. हे याच्यात ओलं दिसत आहे तुम्हाला आणि याच्यामध्ये बघा हे तुम्हाला हाताला कुठेच काही लागत नाही. याच्यामध्ये पूर्ण सुकल्यासारखं झालं, हाताला कुठेच काही लागत नाही आहे. बघा तुम्ही, हाताला कुठेच काही लागत नाही आहे आणि याच्यातून तुम्हाला एकही थेंब असतं, याला तुम्ही असं पिळण्याचा प्रयत्न केला किंवा आता याचे एक लेअर काढले आपण, अशा काढू शकतो. तुम्हाला कुठे याच्यातून एकही थेंब तुम्हाला बाहेर येताना असं दिसणार नाही. आता हे तुम्ही जर पिळलं याला, हे जे दिसत आहेत तुम्हाला जेली सारखं काहीतरी असतं, हे फ्रूट जेली आहे. याच्यामध्ये फ्रूट जेली असते आणि वनस्पतीचं जेली असते, त्याच्यापासून हे बनलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे याच्यातून असं तुम्हाला असं पिचपिचा काही वाटणार नाही, काही असं वाटणार नाही. आणि याला जर असं पिळण्याचा प्रयत्न केला आपण, हे फ्रूट जेली असल्यामुळे असं एकही थेंब इथून आपल्याला बाहेर निघणार नाही. अशा पद्धतीचं याचं रचना आहे. त्याच्यामुळे याची जी क्षमता वाढली, अवशोषण क्षमता आहे याची 24 तासामध्ये एकच लागणार आपल्याला. हे
पण या तुलनेमध्ये हे जास्त लागतात. आणि अजूनही पहा याच्यामध्ये ओलसर पण आहेच, अजूनही हाताला लागत आहे आमच्या. हे बघा आहे ना, हे दिसते ना हे बघा ओलेपणा आहे. याच्यातून तुम्हाला कुठेच काही लागणार नाही हाताला. आणि याच्यात पण ओलेपणा आहे. दिसत आहे की नाही? म्हणजे याची अवशोषण क्षमता चांगली नाही. म्हणजेच काय होईल, हे जर यूज केले आपण तर डेफिनेटली तिथं गिला पण राहील नेहमी. गिला पण राहिल्यामुळे काय होईल की तिथे इन्फेक्शन वाढेल, फंगल आणि इथं इन्फेक्शन. नाहीये. याचं इन्फेक्शन वाढेल की नाही? गिला पण नसल्यामुळे काय होईल, तिथं सुजन येईल, इन्फेक्शन वाढेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन होईल, फंगल इन्फेक्शन होईल. आणि ते इन्फेक्शन लघवीच्या वाटे अंदर गेल्यामुळे लघवीचे पण इन्फेक्शन होईल, ज्याला UTI म्हणतात आपण, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. निघतच नाही. त्याच्यातून एक थेंब सुद्धा निघणार नाही. हे बघा, बघा. त्याच्यातून पाणी निघत आहे, पिळल्यावर पाणी पडत आहे त्याच्यातून. पाणी निघून राहिलं. त्याच्यातून पाणी निघेल. हे बघा, हे बघा. इथे पाणी निघत आहे. जेवढं इथं पाणी टाकलं जेवढं पाणी टाकलं तेवढंच पूर्ण पाणी निघालेलं निघत आहे. आहे. म्हणजे पूर्ण पाणी बाहेर निघालं आहे त्याच्यातलं. असं गृहीत धरा आणि की हे त्याच्यात ब्लड याच्यातलं काहीच तसंच आहे. नाही. त्याच्यातलं काही निघणार नाही, एक थेंब सुद्धा नाही निघणार. आता आपण फाडलं म्हणून त्याच्यातले ते आणि जेली दुसरी पडून गोष्ट, राहिली, नाही तर काही आता नाही. हे इको फ्रेंडली आहे, हे डिस्ट्रॉय पण करता येते. इको फ्रेंडलीचा अर्थ होतो की जसं आता मातीत पुरलं याला तर ते पूर्ण माती बनून जाईल. ही नाही होणार, ही केमिकल आहे, याला डिस्ट्रॉय नाही होणार. इको फ्रेंडलीचा अर्थ होतो की ते डिस्ट्रॉय होते. जसं आता काही पिशव्या येतात, कापडी पिशव्या इको फ्रेंडली, म्हणजे त्या नष्ट होऊ शकतात. पृथ्वीच्या याच्यात, मातीच्या याच्यात नष्ट होऊ शकतात. ही नष्ट पण होणार नाही ना, कारण हे केमिकलनं बनवलेलं आहे. आणि असं जर आपल्या महिलांच्या जीवाशी खेळ झाला तर नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान होऊ शकते. आता ही छोटीशी गोष्ट असली तरी पण महिलांच्या जे 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महिलांचा जो रिप्रोडक्टिव्ह सायकल आहे ही 30 वर्ष चालत असते. आणि त्या 30 वर्षे त्या वापरणार आणि 30 वर्षाच्या अंतर मग कॅन्सरसारखे आजार जर झाले तर त्याला कोण जबाबदार आहे? म्हणून महिलांनी आवर्जून हे पॅड वापरले पाहिजे, ज्याच्यामधून एक सुरक्षितता आपल्याला भेटणार आहे. तर महिलांना माझा एकच संदेश राहील की जसं आता हे आपल्या सायकल जे आहे, महिलांचं जे सायकल आहे, त्यांना फार जपणं आवश्यक आहे. छोटीशी एक गोष्ट अशी आपल्याला अडचणीत आणू शकते. म्हणजे समजा याच गोष्टीमुळे पुढे चालून हार्मोनल इम्बॅलन्स झाले आणि त्याच्यामुळे जर मुलं होत नसतील तर ही फार मोठी घटना आपल्यासाठी होऊ शकते. किंवा एखादा गर्भाशय काढण्यापर्यंत आपली जर स्टेज जात असेल तर ही सुद्धा फार मोठी घटना आहे. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे आजार आपल्याला गायनिक आजार होत असतील महिलांना, तर मला असं वाटते की त्यांना याची काळजी घेतली पाहिजे. आणि आपल्या आरोग्याची काळजी, आता हे महाग जरी असले परंतु 24 तासामध्ये एकच वापरण्या इतकं सक्षम आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला स्वस्त पडणार आहे. आणि हे आपल्याला जर मार्केटचे 2-3 वापरावं लागत असतील तर ते सारखंच होणार आहे अखेर. आणि किफायतशीर याला म्हणता येईल. आणि आपल्या त्वचेची रक्षण आणि आपल्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी फार चांगलं मोलाचं काम आमचं हे सॅनिटरी नॅपकिन करू शकतो, असा माझा सल्ला आहे. मला असं वाटते की सर्व महिलांनी हे रियांजचे सॅनिटरी नॅपकिन वापरले पाहिजे आणि मार्केटवाले आहे त्या बंद केल्या पाहिजे. कारण समोर चालून आपल्याला खूप या सॅनिटरी नॅपकिन जे मार्केटचे आहे त्याने खूप दुष्परिणाम होणार आहे. आणि जे आमची रियांजची आहे ते छान आहे आणि फूड जेलीपासून बनलेली आहे. माझं नाव आहे प्रणाली पंकज जोनघरे, मी चंद्रपूरवरून बिलॉंग करतो. आणि तुम्हाला जर हे सॅनिटरी नॅपकिन पाहिजे असेल तर मी माझा मोबाईल नंबर देतो, तिथे कॉल कराल आणि मागवाल. आणि जर तुम्हाला डेमो बघायचा असेल तरी कॉल करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 97 67 37 94 01. धन्यवाद.